पोषक घटकावर जगते. सो आपल्याला हे पोषक घटक आपल्या माणसांच्या कोणाचे जे सजीव आहेत ना त्या सजीवाच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं घटक आहे. त्यामुळे आपण जे काही अन्न खातोय ना त्या अन्नातून योग्य प्रकारचे पोषक द्रव्ये आपल्या शरीरात जातात की नाही हे सुद्धा पाहणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी. प्राणी पाहिलेत का कधी असं वडापाव खाताना कुठे दुकानावर गेले त्यांनी वडापाव प्राण्यांनी मागितलाय किंवा कुठे पिझ्झा बर्गर मागितला नाही मागितला. ते काय करतात तर नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहे विदाउट प्रोसेस नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहे त्या कंडिशन मध्ये ते खात असतात. मग त्याच्यामुळे काय होतं त्यातलं जे काय पोषक द्रव्य आहे पोषक द्रव्य ना पहिली गोष्ट माणसांमध्ये बनत माणसाच्या शरीरात पोषक द्रव्य बनत नाहीत. पोषक द्रव्य ही वनस्पतींमध्ये बनतात फळांमध्ये बनतात. त्यामुळे आपल्याला ते दुसऱ्यांकडून घ्यावी लागतात. तसंच प्राण्यांचं सुद्धा आहे ते सुद्धा दुसऱ्यांकडून हे पोषक द्रव्य घेत असतात आणि ते घेत असताना आपल्यासारखे ते कुठलीही प्रोसेस करत नाही त्याच्यावर ते आहे त्या स्वरूपात पोषक द्रव्य घेतात. त्यामुळे प्राण्यांचा आयुर्मान प्राण्यांची तब्येत ही आपल्यापेक्षा चांगली असते. ऐकलंय कधी की माझ्या घरामध्ये कुत्रा आहे त्याला डायबिटीज झालाय आहे का कोणी असं कोणाच्या घरातल्या प्राण्याला पोपट आहे कोणाच्या घरामध्ये त्याला दुसरं काहीतरी बीपीचा त्रास होतोय किंवा त्याला थायरॉइडची गोळी चालू आहे असं कोणाच्या घरात कोणता प्राणी आहे का तर अजिबात नाही. का तर विदाउट प्रोसेस फूड खाणं हे प्राणी करतात. आपण काय करतोय आपल्या सोयीनुसार आपल्या जिभेच्या चवीनुसार आपण आपल्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पदार्थाला रुचकर बनवण्याचा प्रयत्न करतो आणि हा रुचकर बनवत असताना सर्वात महत्वाचं काय माहिती का कोरोना आला. कोरोनामध्ये तर एवढे रुचकर पदार्थ आपण बनवले नाही ते प्रयोग केले आणि त्या पदार्थांना आणखी मोठे केले आपल्या जिभेच्या तुमच्या माहितीचं सांगतो की तुमच्या जिभेवर कोणत्याही पदार्थाची चव 3 सेकंदाच्या वर आपण आपल्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावलेली आहे असं म्हणायला पण हरकत नाहीये. का तर आपण जेवढे जास्त शरीर आहे ना मानवी शरीर हे एक प्रकारचं यंत्र आहे. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलाय ना त्या दिवसापासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं शरीर हे अविरत चालू असतं. तुम्ही या कॉलवर ऐकलं असेल बायोलॉजिकल क्लॉक भरपूर जणांनी ऐकलं असेल. आपण जेव्हा रात्री झोपतो ना तेव्हा सुद्धा आपलं शरीर काम करणं बंद करत नाही. तर आपल्या शरीरामध्ये काही ना काही क्रिया चालू असते आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल कोणती क्रिया चालू असेल तर तुम्ही ते बायोलॉजिकल क्लॉक सेशन एकदम परफेक्ट ऐका. तुम्हाला कळेल कोणत्या वेळेला आपलं शरीर काय कार्य करत असतं. म्हणजेच काय तर आपलं शरीर अजिबात 1 सेकंद सुद्धा बंद पडत नाही आणि ज्या दिवशी 1 सेकंद बंद पडेल त्या दिवशी तिथून पुढे कायमस्वरूपी बंद पडेल. म्हणजे असं आपलं जबरदस्त यंत्र आहे जे कायमस्वरूपी चालू आहे. जर आपण हे जे काही यंत्र आहे तर यंत्र चालवण्यासाठी आहे ना काही इंधन लागतं है ना. गाडी चालवायची तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी पेट्रोल टाकावं लागेल डिझेल टाकावं लागेल. पण हे पेट्रोल डिझेल जर संपलं तर काय होतं पूर्ण संपून गेलं काय होणार आहे ती गाडी जागेवर उभी राहणार आहे चालू होणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती गाडी चालू होणार नाही. तसंच आपल्या शरीराचं जे हे अविरत चालणारं यंत्र आहे ह्याला सुद्धा कुठेतरी इंधन लागतं. कोणी आहे का की जो पेट्रोल घेतोय किंवा डिझेल घेतोय किंवा इलेक्ट्रिसिटी घेतोय आणि त्याच्यावर आपलं यंत्र चालवतोय. अजिबात नाही. मानवी शरीर ह्या इंधनावर चालत नाही. आपलं शरीर आहे युनिक आहे आणखीन ऍडव्हान्स आहे. आपल्या शरीराला ना 6 प्रकारचे ना वेगवेगळे इंधन लागतात. त्या 6 प्रकारच्या इंधनापासून आपलं शरीर चालू असतं आणि यातलं एखादं जरी इंधन आपण कमी प्रमाणात दिलं ना तरी त्याचं कुठल्या ना कुठल्या पार्टवर इफेक्ट जाणवतो आपल्याला. असं आपलं जबरदस्त शरीर आहे आणि त्यामुळे आपलं जे इंधन आहे ते आहे 6 प्रकारचे वेगवेगळे पोषक द्रव्य जे आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये रोजच्या रोज घ्यावे लागतात आणि तेच आपल्याला योग्य प्रमाणात योग्य वेळेला भेटतात की नाही याची काळजी करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण बरीच लोक इंधन त्यांच्या सोयीनुसार घेतात त्यांच्या आवडीनिवडीनुसार घेतात आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहिलं असेल की एकाच घरात माझा सर आवाज येतोय माझा इंटरनेट अनस्टेबल होतोय. येस क्लिअर येतोय ना ओके. तर आपल्या घरामध्ये ना एकच जेवण बनतं सगळ्यांसाठी कॉमन जेवण असतं. घरामध्ये 4 माणसं असतात सगळ्यांसाठी कॉमन जेवण असतं. परंतु प्रत्येकाची आवड निवड आहे ना वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाची शरीर यष्टी पण वेगवेगळी असते. प्रत्येक एका घरात समजा एखाद्याला ताप आला तर चौघांना पण ताप येतो का अजिबात येत नाही. का तर प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत. प्रत्येकाचं ते पोषक तत्व घेण्याची पद्धत वेगळी आहे प्रमाण वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरावर एकच जेवण वेगवेगळं इफेक्ट करत असतं. तर असं आहे
आहे की आपण हे जे अन्न आहे, हे जे पोषक द्रव्य आहेत, ते योग्य प्रमाणात योग्य वेळेला घेतोय की नाही हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी ना तुम्हाला तुमचे कोच मदत करणार आहे. मी तुम्हाला सेशन मध्ये माहिती देणार आहे, पण तुम्हाला काय सूट होतं, तुम्हाला कोणत्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे, हे तुम्हाला तुमचे कोच डिटेल मध्ये सांगणार आहेत तुमची जीवनशैली समजून घेऊन. ओके, तर आपण आता हे इंधन काय आहे, आपल्या शरीराला कशा प्रकारे गरजेचं असतं आणि कोणत्या प्रकारचं इंधन आपल्याला गरजेचं आहे हे इथून पुढे आपण समजून घेऊया. तर आहे ना, तुमच्याकडे वही पेन असेल ना तर या 6 इंधनांची नावं फक्त लिहून घ्या आणि त्याचं महत्व तुमच्या या गोष्टीमधून लक्षात येईल. तर पहिलं इंधन आहे प्रथिने. प्रथिने ऐकला ना शब्द तर तुम्हाला काही एवढं वाटलं नसेल, पण प्रथिनांना इंग्लिश मध्ये काय बोलतो माहिती का, प्रोटीन. आता प्रोटीन ऐकल्यानंतर मात्र तुम्हाला थोडस वेगळा विचार आला असेल डोक्यामध्ये, अरे बापरे प्रोटीन, प्रोटीन खाल्लं की पहिली काय फेल होते, टाकू शकता मेसेज तुम्ही, काय फेल होतं प्रोटीन खाल्ल्यानंतर. तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असेल तो प्रश्न, प्रोटीन खाल्ली की हे होईल, प्रोटीन खाल्लं की ते होईल. काय फेल होतं प्रोटीन खाल्ल्यावर, तर प्रोटीन खाल्ल्यानंतर पहिली किडनी फेल होते, असा सगळ्यांचा 100% समज असतो, बरोबर की नाही. पण आपल्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं पहिलं इंधन जर असेल ना कोणतं, तर ते आहे प्रथिने, प्रोटीन. आपल्याला प्रोटीन खाल्लं तर आपल्या किडनीवर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. जर तुम्ही हे प्रोटीन चुकीच्या पद्धतीने घेत असाल, खूप जास्त प्रमाणात घेत असाल आणि तुम्ही जर त्याचा यूज करत असाल तर 100% इफेक्ट होऊ शकतो. तसंच ही गोष्ट कुठल्याही चांगल्या पदार्थाच्या बाबतीमध्ये लागू होते, बरोबर. तर आपल्या शरीरासाठी प्रोटीन का महत्वाचं आहे, प्रथिने का महत्वाची आहेत, तर प्रोटीन आहे ना, पहिली गोष्ट हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या मिश्रणातून बनलेलं असतं. त्याचबरोबर आहे ह्या प्रोटीन मध्ये ना अनेक सारी सूक्ष्म प्रमाणात पोषक द्रव्ये अजून समाविष्ट असतात. आता आपलं शरीर काय करत असतं, हे प्रोटीन आहे ना, जे काय आपण अन्न खातो त्या अन्नातून काढून घेतं आणि ते शरीर वापरत असतं. ह्या प्रोटीन मध्ये 16% नायट्रोजन असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात. हे अमिनो ऍसिडच्या प्रतीवर, अमिनो ऍसिड कोणत्या प्रतीचा आहे, किती चांगल्या प्रतीचा आहे, ह्याच्यावर तुमच्या प्रोटीनची क्षमता चांगली आहे की वाईट आहे हे समजून येतं. चांगल्या प्रतीचं जर प्रोटीन आपल्याला हवं आहे तर अमिनो ऍसिडची संख्या किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरते. आता प्रोटीन कशाला लागतं, तर आपली वाढ होत असताना, आपल्या शरीराची वाढ होत असताना आपल्या शरीरामध्ये मसल्स वाढत असतात, मसल्स. आणि ह्या मसल्सच्या वाढीसाठी आपल्या शरीराला सर्वात महत्वाचं द्यावं लागतं ते प्रोटीन. म्हणून बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याला जे वरचं अन्न दिलं जातं त्याच्यामध्ये जे सात्विक अन्न दिलं जातं, सकस संतुलित आहार दिला जातो, तो यासाठीच दिला जातो की बाळाला सर्व प्रकारची जीवनसत्व ह्या आहारातून मिळावीत आणि त्याच्या हाडांच्या विकासाबरोबर त्याच्या शरीरामध्ये मसल्सचा पण विकास व्हावा, त्याच्या शरीराचे मसल्स पण ग्रो करावेत. यासाठी बाळाला दुधावर न ठेवता वरचा आहार पण द्यायला आपण सुरुवात करतो, है की नाही. जर प्रोटीन जर आहे ना, प्रोटीन जर आपण योग्य प्रमाणात घेतलं नाही ना तर आपण जे आपल्या ज्या स्नायूंची झीज होते दिवसभर, ती झीज भरून निघते. असं कोणी आहे का की आज 5 किलोमीटर चालून आलोय आणि गुडघा 1 इंचाने झिजला, कोणी असं आहे का की आज दिवसभर फक्त वॉकिंग केले, पदयात्रेला गेलोय आणि 2-3 इंच हाईट कमी झाली, असं होत नाही. आपल्या हाडांची झीज होत नाही, झीज होते ती आपल्या स्नायूंची होते, कारण आपल्या शरीरामध्ये जी ताकद असते ना, ताकद ती म्हणजे आपले स्नायू असतात. आपलं शरीर आहे ना काय करतं, 3 गोष्टींचं बनलेलं आहे आपलं शरीर. पहिले तर आपल्या शरीरामध्ये हाड आहेत आणि दुसरे आहे स्नायू, तिसरे आहे आपल्या ह्या सर्व गोष्टींना, सर्व ऑर्गन्सला झाकण्यासाठी त्वचा, है की नाही. विचार करा, आपल्या शरीरामध्ये जर फक्त हाडच असतील तर आपण ह्या ज्या काही क्रिया करतोय, जे हात हलवतोय, चालतोय, पळतोय, ह्या क्रिया आपण करू शकलो असतो का हो. हाड एकमेकांवर उभी राहू शकली असती का विदाउट सपोर्ट, नाही राहू शकली असती. मग आपल्या हाडांना सपोर्ट कशाचा आहे तुम्हाला माहिती आहे का, कधी विचार केलाय का, तर आपली हाडं आहे ना ही स्नायूंनी बांधलेली असतात. आपल्या प्रत्येक सांध्याच्या आजूबाजूला स्नायू असतात, आपल्या शरीरावर, पाठीवर, पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू असतात आणि ह्या स्नायूंच्या प्रसरण आणि आकुंचनामुळे आपल्याला ज्या काही आपण क्रिया करतो त्या क्रिया करणं आपल्याला सोयीस्कर होतं, सोपं होतं. जर विचार करा हे स्नायूच वीक असतील, स्नायूच कमकुवत असतील तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन हालचाली करण्यासाठी अडचणी येतात. मग काय होतं माहिती का, बघा तुमचं जेव्हा वजन वाढतं, खूप जास्त आपलं वजन वाढतं, त्यावेळी शरीरामध्ये काय होतं की आपल्या शरीरात आहे ना जेव्हा स्नायू वाढत असतात ना त्यावेळी स्नायूची जागा चरबी घेत असते आणि ही चरबी जेव्हा स्नायूची जागा घेते तेव्हा स्नायूंचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे जाड माणसाला कुठलंही काम करायसाठी भरपूर साऱ्या अडचणी येतात, थकवा येतो, कंटाळा येतो, वर चढायचं म्हणजे कंटाळा येतो, गुडघे दुखतात, पाय भरून येतात, गोळे चढतात. हे काय होतात, स्नायू नसतात.
शरीरात ताकदच नाहीये तर तुम्ही कार्य करू शकत नाही. सो ह्याच्यासाठी आपल्याला स्नायू गरजेचे असतात आणि आपण जेव्हा सर्व क्रिया करत असतो, खूप जास्त वर्कआउट करत असतो किंवा खूप जास्त प्रमाणात आपण शरीराची झीज करत असतो, त्यावेळी आपल्या ह्या स्नायूंची भूक भागवण्यासाठी किंवा स्नायूंची जी काही झीज झालेली आहे ती झीज भरून करण्यासाठी पहिली गोष्ट लागते आपल्याला प्रोटीन. त्यानंतर सेकंड दुसरं जे आहे पोषक द्रव्य ते आहे कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स म्हटल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनात प्रश्न येतो की सर मला तर वजन कमी करायचंय, कार्बोहायड्रेट्स अजिबात खायचं नाही. मी युट्यूबवर ऐकलेलं आहे, मी गुगलवर सर्च केलेलं आहे, तर गुगलमध्ये सांगितलेलं आहे की कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात खायचे आणि कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाल्ले की वजन कमी होतं, असं ऐकलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कार्बोहायड्रेट्स म्हणजे ना तुमच्या गाडीचं पेट्रोल आहे असं समजा. तुमच्या गाडीचं पेट्रोल आहे आणि तुम्ही ते पेट्रोल आहे ना थोडंसंच टाकलंय आणि तुमच्या डोक्यात विचार आहे की मला 100 किलोमीटर जायचंय आणि पेट्रोल टाकलंय 25 किलोमीटर जाईल इतपतच. तुमची गाडी 100 किलोमीटर जाऊ शकते का? जाईल का? अशक्य. जाऊच शकत नाही, तुम्ही किती प्रयत्न करा, बरोबर की नाही? मग कार्बोहायड्रेट्स आहे ना हे तुमच्या शरीराचं इंधन आहे. मग ते इंधन जर योग्य प्रमाणात टाकलं नाही तर तुमची जी काही वेट लॉस जर्नी आहे, जे काही तुम्हाला दिवसभर कार्य करायचंय हे कार्य होऊ शकणार नाही. तुम्ही सकाळी जर कमी कार्बोहायड्रेट्स घेतले तर काय होईल, तुमची एनर्जी आहे ना दुपारपर्यंत टिकेल. दुपारनंतर तुम्ही ब्रेकडाऊन, अस्वस्थ, दुपारच्या वेळेला झोप येणं, कंटाळा येणं, डोळे चढणं, पाय दुखणं, आळसवाणं आयुष्य, हे सगळं कार्बोहायड्रेट्स कमी झालं की सुरू होणार. का? कार्बोहायड्रेट्स काय करतं, तर कार्बोहायड्रेट्स आहेत ना तुमच्या शरीरातली ऊर्जा निर्मितीचं काम करतं, कॅलरीज बनवण्याचं काम करतं. मग तुमच्या शरीरात जी काही झीज होते, जी ऊर्जा खर्च होते शरीरातली, ती ऊर्जा पुन्हा फुलफिल करण्याचं काम हे कार्बोहायड्रेट्स करत असतं. आपल्याला जी काही हालचाल करण्यासाठी जी ऊर्जा लागते ना ती ऊर्जा म्हणजे कार्बोहायड्रेट्स. मग एवढं जर महत्वाचं कार्बोहायड्रेट्स आहे तर ते काय केलं पाहिजे, आपण योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे, जास्त नाही. भारतातली थाळी जर पाहिली तर भाकरी खूप सारी असते आणि भाजी एका वाटीमध्ये घेतात. बरीच लोक भाजी लावून लावून खातात, लावून लावून. भाकरीचा तुकडा घेणार, फक्त थोडंसं बुडवणार, ती भिजली पण नाही पाहिजे आणि ती भाकरी खाणार. तर ही आहार पद्धती चुकीची आहे. आपण काय करतो भारतामध्ये, कार्बोहायड्रेट्स खूप जास्त खातो, त्यामुळे आपलं वजन वाढतं. पण तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कट डाऊन करून चालणार नाही. वेट लॉस जर्नीमध्ये जरी असाल तरी तुम्हाला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेणं आहे, जे की तुमच्या शरीराच्या रिक्वायरमेंट नुसार तुमच्या ह्याच्यानुसार घ्यावं लागते. तुमच्याकडे ट्रक आहे, अंगावर 10 किलो 20 किलो वजन जास्त आहे, एवढं वजन कमी करायचंय, पण ट्रकची टाकी बघितली का कधी? की छोटीशी टाकी असते ट्रकची 1 लिटरची आणि मोटरसायकल छोटीशी आहे आणि मोटरसायकलची टाकी भली मोठी 20 लिटरची. कधीच नसतं. गाडीप्रमाणे इंधनची कपॅसिटी असली पाहिजे, तसंच आहे आपल्या शरीराच्या वजनाप्रमाणे आपली आहारात जी काही ऊर्जा लागणार ती ऊर्जा असली पाहिजे. सो कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपल्या शरीरात ऊर्जा बनवण्याचं काम करायचं, त्यामुळे कार्बोहायड्रेट सुद्धा आपल्या शरीराला खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं पोषक द्रव्य आहे चरबी. आता तुम्ही म्हणाल बापरे सर चरबी तर कमी करायला आलोय, तुम्ही काय सांगताय चरबी खूप महत्वाची, 100% महत्वाची. चरबी सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरामध्ये. हा चरबी जो पदार्थ आहे आपल्याला तेलातून तुपातून मिळतो. मग ते वनस्पतीजन्य तेल असू द्या किंवा प्राणीजन्य तेल असू द्या. मग आपण शेंगदाणे खातो, अनेक प्रकारची कडधान्य खातो, जे तेल ज्या बियातून तेल निघतं ना, अशा बिया आपल्या आहारातून जात असतात आणि त्याच्यातून आपलं शरीर तेल ऑब्झर्व करत असतं. त्यानंतर आपण जे काही नॉनव्हेज खातो त्या नॉनव्हेज मधून सुद्धा काही प्रमाणात आपल्या शरीरामध्ये तेल जात असतं आणि हे तेल सुद्धा आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं. का तर आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी, उष्णता निर्माण करण्यासाठी आपल्याला ह्या चरबीची आवश्यकता असते. जर चरबी नसेल तर आपलं शरीर गरम राहणार नाही. जे की 37 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं किंवा खाली उतरलं तरी माणसाला मृत्यू येऊ शकतो. आपलं तापमान हे शरीराचं मेंटेनच असतं. ज्यावेळेस खूप जास्त थंडी पडते आणि आपलं अंग थरथर कापत असतं तेव्हा आपलं अंग जे आहे ते आतून उष्णता निर्माण करत असतं, त्यामुळे आपल्याला आपलं शरीर शिवर करत असतं, म्हणजे थरथर कापत असतं. सो आणि जेव्हा आपल्याला खूप जास्त घाम येतो त्याच वेळी आपल्या शरीरातून जे काही आपले ग्लँड्स असतात, प्रत्येक आपल्या स्किनवर बारीक बारीक छिद्र असतात, त्या छिद्रातून पाणी बाहेर येत असतं घामाच्या स्वरूपात. हे पाणी आपलं शरीर पुन्हा थंड ठेवण्याचं काम करत असतं. म्हणजे काय, आपलं तापमान मेंटेन केलं जातं आणि ह्या मेंटेन करण्याच्या प्रक्रियेमध्ये चरबी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे असं समजू नका की आपल्याला झिरो फॅट करायचंय, झिरो फॅट आपण करू शकत नाही. तसं जर केलं तर आपल्याला नक्कीच पुढे जाऊन खूप मोठ्या व्याधीला सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतर चौथा पोषक घटक सर्वात महत्वाचा
तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, आणि महिला वर्गासाठी स्पेशली सांगेल मी, हा घटक महिला वर्ग घेणं जाणीवपूर्वक टाळतात. जाणीवपूर्वक महिलांना असं वाटतं की नाही घ्यायचं. तर तो कोणता घटक आहे? पाणी. 0 कॅलरीयुक्त पदार्थ आहे, 0 कॅलरी. पण महिला ते घ्यायला टाळतात. महिलांना बऱ्याच साऱ्या अडचणी आहेत. ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना तर खूप अडचणी आहेत. पण तुम्हाला हा घटक योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वर्किंग पर्सन आहेत ना त्यांच्यासाठी सांगेल की तुमचे कोच आहेत ना तुम्हाला अमेझिंग मार्गदर्शन करणार याच्यामध्ये, की तुम्ही कशा प्रकारे पाण्याचं नियोजन करू शकता. पृथ्वीवर आहे ना, पृथ्वीवर पृथ्वीवर 70% पाणी आहे. पृथ्वीवर 70% पाणी आहे, आणि जर 70% पाण्यातला जर समजा एक 50% पाणी कमी झालं तर आपल्याला किती टेन्शन येईल की नाही. पाणी संपलं तर किती टेन्शन येईल आपल्याला. मग विचार करा, तुमचं शरीर सुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे. तुमच्या प्रत्येक सेल्स मध्ये पाणी आहे. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन्सच्या कामासाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि जर तुम्ही पाणी कमी प्रमाणात देत असाल तर तुमच्या प्रत्येक ऑर्गनला किती टेन्शन येत असेल, त्याला किती लोड सहन करावा लागत असेल त्याचं काम करण्यामध्ये, त्याला किती त्रास होत असेल. आणि हेच त्रास आपलं शरीर रिफ्लेक्ट करत असतं, दाखवत असतं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतून. पण आपण ते लक्षणं किंवा आपण ते सिग्नल समजू शकत नाही. जेव्हा बघा ज्यांचं वजन वाढलंय ना, पूर्वी स्किन खूप चांगली होती, एकदम गोरे पान होते, वजन वाढले काळे दिसायला लागले. वजन कमी होतं तेव्हा मानेचा पाठचा भाग एकदम पांढरा शुभ्र होता. वजन वाढलं मान काळी झाली. त्वचेवर तोंडावर पिंपल्स यायला लागले, तोंडावर काळे काळे डाग पडायला लागले. झालं की नाही असं बऱ्याच लोकांसोबत होतं की नाही. मग हे जर होतंय तर हे का होतंय, हे कशाचं लक्षण आहे. तर हे लक्षण आहे तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी पडतंय. पाणी काय काम करतं, तर आपलं बघा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ना विषारी पदार्थ जात असतात. पहिली गोष्ट, आपण जे अन्न खातो त्या अन्नामधून सुद्धा नको असलेले घटक आपल्या शरीरात जात असतात. आपल्या आजूबाजूचं वातावरण, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धुलीकण आहेत, खूप मोठ्या प्रमाणात हवेमध्ये प्रदूषण आहे. हे प्रदूषण आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरात जात असतं. मग आता ही जर घाण आतमध्ये जाते तरी फिल्टर कशी करायची, काढायची कशी. कोण असं आहे का, अशी जाळी बिळी बसवली, ती जाळी काढली, धुतली, परत टाकली, असं होतं का. अन्न आपण गाळण लावून खाऊ शकतो का, अजिबात नाही. मग जर हे सगळं धूळ आपल्या शरीरात जाते, हे नको असलेले विषारी घटक आपल्या शरीरात जातात, तर ते बाहेर कसे काढायचे. तर शरीराने ती सुद्धा व्यवस्था बनवली, त्यासाठी पाणी महत्वाचं आहे. आपण जेव्हा पाणी योग्य प्रमाणात पितो, आपल्या वजनाच्या प्रमाणात पितो, त्यावेळेस काय होतं की युरिन वाटे, घामा वाटे आपण श्वास घेतो त्या वाटे आपल्या शरीरातून ह्या पाण्याच्या स्वरूपात काही प्रमाणात घाण बाहेर पडत असतं. तुम्हाला माहितीये का, तुम्ही आहे ना दिवसभर आहे ना 2500 ग्रॅम पाणी आहे ना शरीराच्या बाहेर फेकत असता. 2500 ग्रॅम पाणी शरीरातून तुमच्या बाहेर जात असतं. मग कसं जातं, घाम येतो, आपण लघवीला जातो, त्यानंतर आपण तो श्वास घेतो. त्या 3 मार्गावाटे आपल्या शरीरातून पाणी बाहेर फेकत असतं. मग जर एवढं पाणी आपल्या शरीरातून बाहेर पडतंय तर तुम्ही तेवढ्या प्रमाणात पाणी घेणं गरजेचं आहे की नाही. मग आपण घेतोय का. जर आपण घेतलं नाही तर काय होणार आहे, या पाण्यामधून जे पदार्थ बाहेर पडणार होते आपल्या शरीरातून ते पडणार नाही. आणि जर हे पदार्थ कायमस्वरूपी किंवा वाढत हळूहळू कालांतराने जर वाढत राहिले आपल्या शरीरामध्ये, विषारी घटक जर वाढत राहिले तर काय होणार आहे, आपलं इंजिन जे आहे ना आतमधलं, ते इंजिन कुठेतरी ब्लॉक होणार. आणि हे इंजिन ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला आपलं इंजिन कायमस्वरूपी बंद करावं लागतं. मग असं वाटतं का तुम्हाला असं आपल्यासोबत व्हावं. नसेल वाटत ना, तर तुम्हाला योग्य प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये पाणी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी घेतलं तरच तर तुमच्या शरीरात जे विषारी घटक आहेत ते बाहेर पडणार आहेत. आणि तुमचे कोच तुम्हाला नेहमी सांगतात की आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, डिटॉक्स म्हणजे काय, तर हे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. म्हणून तुम्हाला तुमचे कोच सांगतात की तुम्ही तुमच्या वजनाच्या प्रमाणात 20 किलोला 1 लिटर पाणी, एवढं पाणी तुम्ही पिलं पाहिजे. मग आहेत का, आपण केले का हा बदल. सर्वात पहिला हा बदल करा. जर तुम्ही वेट लॉस जर्नीसाठी या ठिकाणी आला असाल तर सर्वात पहिला बदल तुम्ही हा करायचा आहे की तुमच्या वजनाच्या प्रमाणात तुम्हाला पाणी प्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, सर्वात पहिला रिझल्ट येणार, सर्वात पहिला की 15 दिवसापूर्वी माझ्या चेहऱ्यावर खूप सारे डाग होते. 15 दिवसातच माझी स्किन जी आहे ती ग्लो करायला लागली, एकदम मऊ झाली, आणि मला माझं वय 10 वर्षांनी कमी झाल्यासारखं वाटायला लागलं. हे होतं. तरुण बघा, कुठल्याही पार्लर मध्ये जायची गरज नाही, कुठलीही क्रीम लावायची गरज नाही. फक्त आणि फक्त तुम्ही पाणी योग्य प्रमाणात प्या, तुमची स्किन पार्लर पेक्षा सुंदर दिसेल. त्यानंतर
आपल्या शरीराला सर्वात महत्वाचं 5वं पोषक घटक आहे. एक किलोमीटर लागत नाही.